बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सीएम देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का त्यांनी दिलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी सीएम असताना निवृत्त झालेले कैलास जाधव यांना जॉईंट एमडी पद MSRDC येथे नियुक्त केली होती। मात्र जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले। निवृत्त झालेल्या जाधव यांच्या जागी आता वैदेही रानडे यांच्याकडे कार्यभार देण्याचे आदेश देण्यात आले। जाधव यांची निवृत्तीनंतर 1 वर्ष करार पद्धतीने सहसंचालक MSRDC पदावर नियुक्ती होती। एकनाथ शिंदे हे सीएम असताना ही नियुक्ती झाली होती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तात्काळ करार सेवा समाप्ती आदेश काढलेत। विशेष म्हणजे MSRDC खातं हे शिंदेंकडे असूनही फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का दिल्याचे कळत आहे। कॅप्टन्स राज्यामध्ये MSRDC खातं हे एकनाथ शिंदेंकडे आहे। एकनाथ शिंदे ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कैलास जाधव हे निवृत्त IAS अधिकारी झाले होते। पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतर 1 वर्ष मुदतवाढ देत सहसंचालक MSRDC या पदावर नियुक्ती केली गेली होती। अर्थात ही शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्याच्या स्वरूपाची ऑर्डर काढली, पण त्याला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आणि डायरेक्ट शिंदे यांना सेवानिवृत्त होण्याचे आदेशसुद्धा काढलेले आहेत। एका बाजूला शिंदेंचं एकतर खातं आहे, शिंदेंनीच मुख्यमंत्री असताना जाधव यांची नियुक्ती होती। जाधव यांचा कार्यकाळ 2026 म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत आहे, पण तत्पूर्वीच त्यांना तात्काळ सेवेतनं मुक्त होण्याचे आदेश हे काढण्यात आलेले आहेत आणि संबंधित खात्यावर जाधव यांच्या रिक्त पदावर तात्काळ वैदेही रानडे यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। गेले काही दिवस एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या खात्यांच्या आधीचे जे निर्णय आहेत त्याला फडणवीसांकडून चौकशी किंवा स्थगिती देण्यात येत होती, याची चर्चा जोरदार सुरू होती। त्यातच कैलास जाधव यांना तात्काळ हटवल्यामुळे एक मोठी चर्चा आता परत एकदा रंगू लागलेली आहे। एकतर खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतूनच समाप्ती देण्यात आलेला आहे आणि तशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। अर्थात मुख्यमंत्र्यांची या संदर्भाची भूमिका कदाचित असू शकते अशी की जर सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पदं दिली तर जे सेवेतले अधिकारी आहेत त्यांच्याकडे पोस्टिंग देणं त्यांना गरजेचं आहे। यामुळे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना ठेवण्यापेक्षा जे चालू सध्या कार्यरत अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करणं गरजेचं आहे। पण कुठे ना कुठेतरी कैलास जाधव यांची निकटवर्तीय शिंदे ही ओळख कदाचित फडणवीस यांना अडचणीचं असेल असं म्हटलं जातं आणि यामुळेच तात्काळ सेवा समाप्तीचे आदेश काढल्याचं सुद्धा चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।